नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे 45 प्रश्न, जे की तुम्हाला येणाऱ्या या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणताही प्रश्न सोडू नका किंवा मिस करू नका. मित्रांनो, जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून टाका. चला पाहूया मित्रांनो, आपला पहिला प्रश्न क्रमांक 1. रोजगार हमी योजना राबविणारे पहिले राज्य कोणते? याचं राईट उत्तर आहे महाराष्ट्र हे रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2. 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? याचं राईट उत्तर आहे वित्त सचिव यांची 1 रुपयाच्या नोटावर सही असते. चला पुढील प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता 1 मे 1962 साली महाराष्ट्र पंचायत राजची स्थापना करण्यात आली. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही घोषणा कोणी केली? याचं राईट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी घोषणा केली. चला पुढील प्रश्न क्रमांक 5. राज्यसभेचे एकूण सभासद संख्या किती असते? याचं राईट उत्तर आहे 250 म्हणजे 250 इतकी राज्यसभेची एकूण सभासद संख्या असते. चला पुढील प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? याचं राईट उत्तर आहे योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 7. दरडोई उत्पन्न सर्वाधिक असणारे राज्य कोणते? याचं राईट उत्तर आहे महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्न सर्वाधिक असणारे राज्य आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात भारताने उभारले आहे? याचं राईट उत्तर आहे अंटार्क्टिका खंडात दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने उभारले आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 9. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? याचं राईट उत्तर आहे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. मित्रांनो, 1848 साली पुण्यामध्ये भिडेवाडा येथे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. चला पुढील प्रश्न क्रमांक 10. ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला? याचं राईट उत्तर आहे राजीव गांधी यांच्या काळात ग्राहक संरक्षण कायदा राबविला गेला. चला पुढील प्रश्न क्रमांक 11. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? याचं राईट उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 12. भारत हा एक डॅश डॅश देश आहे. याचं राईट उत्तर आहे भारत हा एक विकसनशील देश आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? याचं उत्तर आपण पाहू शकता दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. मित्रांनो, दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? याचं राईट उत्तर आहे 48 सदस्य महाराष्ट्रातून लोकसभेसाठी निवडले जातात. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन ऑन करून घ्या व आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 16. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं राईट उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 17. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? याचं राईट उत्तर आहे कोलकाता येथे काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरले होते. मित्रांनो, आपण जर विचारलं पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर पहिले अधिवेशन हे मुंबईला भरले होते. मित्रांनो, जर विचारलं तिसरे अधिवेशन कोठे भरले होते तर तिसरे अधिवेशन हे मद्रासला भरले होते. चला पाहूया पुढील प्रश्न. 500 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते? याचं राईट उत्तर आहे RBIचे गव्हर्नर यांची 500 रुपयांच्या नोटेवर सही असते. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय मुंबई येथे आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 19.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाची कोणती पद्धत आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे त्रिस्तरीय ही स्थानिक स्वराज्य संस्थेची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? याचं राईट उत्तर आहे A.O. ह्यूम हे राष्ट्रीय सभेचे संस्थापक होते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. ग्रामपंचायतीचे दप्तर कोण सांभाळतो? याचं राईट उत्तर आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर सांभाळतो. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. जीवनसत्व डीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? याचं राईट उत्तर आहे मूळदूस हा रोग जीवनसत्व डी म्हणजेच व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे मूळदूस हा रोग होतो. चला पुढील प्रश्न पाहूया. उस्ताद बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? याचं राईट उत्तर आहे शेहनाई या वाद्याशी संबंधित आहेत उस्ताद बिस्मिल्ला खान. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला कोणते नाव देण्यात आले? याचं राईट उत्तर आहे राजघाट हे नाव महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला देण्यात आले. मित्रांनो, विजयघाट हे समाधीस्थळ कोणत्या व्यक्तीची आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण असं म्हणतात? याचं राईट उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असे म्हणतात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती किंवा कोण होत्या? याचं राईट उत्तर आहे सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. चला पाहूया पुढील प्रश्न. सैनिक पेशी म्हणून कोणत्या पेशींना ओळखतात? याचं राईट उत्तर आहे पांढऱ्या पेशी यांना सैनिक पेशी म्हणून ओळखतात. मित्रांनो, पांढऱ्या पेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल WBC. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? याचं राईट उत्तर आहे रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला याचं उत्तर मला कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? याचं राईट उत्तर आहे 7 ते 17 ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असते. कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 इतकी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असते. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, प्रश्न नवीन वाटलास तर नोट डाऊन करत चालायचं आहे. चला पुढील प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोण असं म्हणतात? याचं राईट उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. चला पाहूया पुढील प्रश्न. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आपण पाहू शकता. याचं अचूक उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? याचं राईट उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. चला पाहूया मित्रांनो 33 नंबरचा प्रश्न. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? याचं राईट उत्तर आहे जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन क याच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 34. ध्यानचंद ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं राईट उत्तर आहे हॉकी या खेळाशी ध्यानचंद ट्रॉफी ही संबंधित आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशादरम्यान आहे? याचं राईट उत्तर आहे मॅकमोहन रेषा ही भारत व चीन या 2 देशादरम्यान आहे. मित्रांनो, जर आपणास विचारलं रेड क्लिफ ही रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? मित्रांनो, रेड क्लिफ ही रेषा भारत व पाकिस्तान या 2 देशादरम्यान आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे किंवा नोट डाऊन करायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे म्हणजेच हेडक्वार्टर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? याचं राईट उत्तर आहे ध्वनीची तीव्रता किंवा आवाजाची तीव्रता हे मोजण्याचे एकक आहे डेसिबल. मित्रांनो, मी आपणास पुढील प्रश्न घेण्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. मित्रांनो, एवढी मोठी भरती नंतर 2024 नंतर येईल का नाही याची शाश्वती नाही, म्हणून मी पुन्हा रिक्वेस्ट करतो की चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. वाल्मी ही संस्था कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पहिले औरंगाबाद येथे वाल्मी ही संस्था आहे. चला पुढील प्रश्न. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते किंवा तारा असते? चला याचं उत्तर पाहूया. याचं उत्तर आहे टंगस्टन ही विजेच्या दिव्यात तार असते. मित्रांनो डब्ल्यू हा टंगस्टनची संज्ञा आहे. डब्ल्यू. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 40. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे डॅश डॅश होय. याचं राईट उत्तर पाहू शकता. सोडियम क्लोराईड म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ आहे. मित्रांनो NaCl हा स्वयंपाकाचे वापरले जाणारे मीठ याचे रासायनिक सूत्र आहे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. Na म्हणजे सोडियम, Cl मीन्स क्लोराईड. चला पुढील प्रश्न. शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणास ओळखतात? याचं राईट उत्तर आहे महापौर यांना शहराचा पहिला नागरिक म्हणून ओळखले जाते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 42. गोल घुमट ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? याचं राईट उत्तर आहे विजापूर येथे गोल घुमट ही प्रसिद्ध वास्तू आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. मूलभूत कर्तव्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये येतात? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता कलम 51 यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. शाहू महाराजांचा आवडता क्रीडा प्रकार कोणता होता? याचं राईट उत्तर आहे कुस्ती हा शाहू महाराजांचा क्रीडा प्रकार होता. कुस्ती. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 45. जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार होते? याचं राईट उत्तर आहे जैन धर्माचे एकूण 24 तीर्थकार होते. मित्रांनो जर आपणास विचारलं 24वे तीर्थकार कोण होते किंवा शेवटचे तीर्थकार कोण होते, तर मित्रांनो शेवटचे तीर्थकार हे महावीर स्वामी हे होते. महावीर स्वामी. मित्रांनो चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 46. सोने या धातूची संज्ञा काय आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, आपण पाहू शकता Sn, Ag, Au, Hg. मित्रांनो याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. मित्रांनो आपणास व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.